बघा चटणी बनवायची तयारी चालू आहे. कांद्यामध्ये मीठ वगैरे टाकलंय आणि पूर्ण कांदा ब्लॅकमध्ये करून घ्यायचा, पूर्ण म्हणजे चांगला भाजायचा. हे बघा दूर निघायला लागलाय, असा भाजायचा कांदा. हे बघा हे इथं भाजलाय नाही, हे वाला असा कांदा भाजून घ्यायचा पूर्ण. हा बघा असं सारखं सारखं हलवत राहायचं, जेणेकरून कांदा दोन्ही साईडून चांगला भाजून जाईल, चारी साईडून. तर हे बघा कांदा असा फ्राय झालेला आहे. आणखीन कम से कम अर्धा तास लागेल कोळशासारखा एकदम काळा होऊ द्यायचा. त्याच्यानंतर खडे मसाले सगळे भाजले जातात आणि सगळे शेवटला मिरची आणि त्याच्यानंतर तेल घाण्यामध्ये हे कुटायला घेऊन जायचं. म्हणजे आत्ता वाजल्यात 2 वाजल्यात, 5 साडेपाच म्हणजे 4 वाजेपर्यंत सगळं होऊन जाईल. आणखीन अर्धा तास ठेवायचं आहे. कोळशासारखा एकदम असा काळा झाला पाहिजे. अजून थोडासा लाल आहे, बाकी भरपूर काळा झाला आहे, पण अजून थोडं. तर हे बघा हे अख्खं धनं आहे, हे पण मसाल्यामध्ये जाणार आहे. हा गरम मसाला आहे, हे पण आपल्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. ह्याच्यामध्ये तेजपत्ता आणि बाकी खडे मसाले आहेत आणि ह्याच्यामध्ये पण खडे मसाले आहेत. हे असे त्यांच्या पॅकेटच्या पाठीमागे नाव लिहिलेले आहेत. आणि हे हळकुंड आहेत, हे पण मसाल्यामध्ये जाणार आहे, त्याला पण भाजून घ्यायचं आहे. आणि हे खिसलेलं खोबरं जे लास्ट टाइम मी खिसलं होतं, ते खोबरं हे पण मसाल्यामध्ये जाणार आहे. इकडे बघा हे कांदा पण तयार होतं आहे. हे आणखीन थोडा वेळ लागणार आहे याला. हे तर बाकी हे सगळे असे हे आहेत, मीठ वगैरे आहे आणि मिरची सगळे शेवट भाजली जाणार आहे. हे बघा किती भारी दिसत आहे. तर हे बघा आणखीन भरपूर काळा होणार आहे कांदा. ह्याच्यामध्ये काय काय लाल आहे, एकदम कोळशासारखा काळा झाला पाहिजे. अजून कम से कम 20 मिनटं लागणार आहे. हे बघा कांद्यातून चांगला धूर निघायला लागला आहे. आणखीन एक 10 मिनटं हे करू द्यायचा, परतू द्यायचा चांगला, त्याच्यानंतर काढायचा. चांगला आवाज यायला लागला आणि धूर पण चांगला सुटला. हे बघा चांगला कांदा परतून घेतलाय, कसला धूर निघायला लागलाय कांद्यातून, कोळशासारखा कांदा झालाय मस्त. आता झालं, एक अजून 2च मिनटं ठेवायचं गॅसवर आणि काढून घ्यायचा कांदा. आता कांदा वगैरे सगळा एका साईडला काढून घेतलाय. आता हे मसाले भाजायची वारी झाली. आता हे मसाले भाजून घ्यायचे. ह्याला जास्त वेळ नाही लागत, ह्याला एक 10 मिनटं झाली आहे सगळ्या मसाल्यांना भाजायला. आणि त्याच्यानंतर मिरचीची बारी. हे बघा आता ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम व्हायची वाट बघायची. त्याच्यानंतर हळकुंड जाणार आहे. हे हळकुंड हे पहिले भाजून घ्यायचे चांगले. तर बघा अशा हळकुंड चांगले भाजून घ्यायचे. पापा बनवायला लागल्यात. आता हळकुंड चांगले भाजून घेतल्याच्या नंतर हे बघा आता धनं टाकलेलं आहे. धनं पण चांगले एकदम परतून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं धनं हलवून घ्यायचं. आता हे परातीमध्ये काढून घ्यायचं थाळ्यामध्ये. आता खोबरं कापलं मी. आता हे खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचंय. हे बघा चांगलं आता खोबरं भाजून झालंय. आता ह्याच्यामध्ये काढायचंय. ह्याच्यामध्ये खोबरं निघणार आहे. चांगलं खोबरं परतून झालेलं आहे चांगलं एकदम. हे बघा सगळे गरम मसाले अशा प्रकारे हे करून घ्यायचे. तेलामध्ये परतून घेतलेले चांगले. दोन्ही पण गरम मसाल्याचे पुढे टाकलेले त्याच्यामध्ये. सर्व आहे. आता हे सगळे मसाले काढून हे आता तेल चांगले परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तेल नाही टाकायचं, हे असंच परतून घ्यायचं डायरेक्ट.
आता तेल पहिलेच पातेलं लागलेलं असतं म्हणून याच्यामध्ये तेल नाही मिक्स करत. ते परतून झालेलं आहे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. खडे मसाला आणि हे तीळ आता सगळं मिक्स करून घ्यायचं. खोबरं आपण त्या साईडला काढलेलं आहे तिथं. हे बघा तेजपत्ता आता टाकलाय, ह्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं. सगळं परतून झालेलं आहे, हे पण काढून घ्यायचं. हे सगळा मसाला एकदाचा भाजून घेतलेला आहे. हे तर खोबरं आहे, तेज मसाला पावडर, गरम मसाला, तीळ, धने आणि इथं आहे आपला कांदा जो चांगला परतून घेतलेला आहे आपण. हे सगळे असे मसाले आहेत. हे बघा आता शेवटची स्टेप म्हणजे मिरच्या भाजून घेणं. त्रिशाला बाहेर पाठवली का तर याचा ठसका लय उठल म्हणून. तर हे बघा आता गॅस चालू केलेला आहे. आता मिरच्या परतून घ्यायच्यात. ह्याच्यावरतून थोडं तेल टाकत राहायचं आणि लय ठसका उठणार आहे याचा म्हणून त्रिशाला बाहेर पाठवले. अर्धा करून घेणार आहे. इथं अर्धे आहेत आणि अर्धे तिथं आहेत. कमसे कम 2-3 वेळेस लागतील हे सगळे करून घेण्यासाठी. आणि आता मग ठसका लय उठल. हे बघा पप्पा तर माजलीच घालत इथं मिरच्या आणि सगळ्यांची सगळे सेफ्टीने पप्पा चाललेले आहेत. मास्क बीस लावून तयार. आणि आमच्या तिकडे येऊन झाली. हे बघा एका मिरचीच्या ठसक्यामुळे सगळं घर रिकामं झालंय. सगळेजण बाहेर गेलेत. आता जरा ही झाले अगं इथे ठसक आणि अजून इतकी मिरची राहिली. इतकी मिरची करायची. तर हे बघा दुसरी मिरची तयार झाली. आता ही पण करून घ्यायची. आणखीन एक होऊन जाईल. आता ही मिरची भाजून घ्यायची चांगली. आणि मिरची गेली. आम्ही चाललोय मिरची कुटायला शिवाजीनगर. कोण आलं नाही. तर आता आम्ही चाललोय मिरची कुटायला शिवाजीनगरला घेऊन. उद्यापर्यंत भेटेल किंवा आज संध्याकाळपर्यंत. त्याला तिथे गेल्याच्या नंतर विचारावं लागेल. सगळं दिव्यानी केलंय आज की जे तोंडावर केल्यासारखं दाखवायला लागले. सगळी जाऊन बसली होती आणि आम्हीच केलंय. ह्याच्यामध्ये आहे सगळं. तर किती किलो भरणार हे सगळं तिथं गेल्याच्या नंतर वजन करून घेतल्याच्या नंतरच कळेल. तर आपण चला आता शिवाजीनगरला. तर आम्ही आलोय मसाला द्यायला. आता इथं जवळच हे मनपाय कॉर्पोरेशनला आलोय आपण. इथंच तेल खाणं आहे. इथं मसाला कुठला जातो. तर घरून आपण सगळी तयारी तर केलेली आहे. पण आता आपल्याला इथं द्यायचा हा मसाला. हेच आहे ना. हा काय हे शॉप आहे. आपण आलोय. आपला मसाला वगैरे इथं बनवायला टाकला होता. तर आज आपला मसाला घेण्यासाठी आलोय आपण. 2 दिवस लागले. आता बघू कसा झालाय मसाला. काल टाकला म्हणजे आज सेकंड डे ना. तर आजचा दुसरा दिवस आहे. हां ते पोत्यामध्ये मसाला आहे. आता बघायचं आहे. पोतं काढायचं आणि मसाला काढून घ्यायचं म्हणजे वजन करता येईल आपल्याला किती किलो आहे काय आहे. आता वजन करतात तिथं. हा दिसतंय. काल आपण जो मसाला बनवला होता आज तो रेडी झालाय. 2 दिवस लागले त्यांना. आता मसाला किती किलो भरलाय काय भरलाय ते आपल्याला समजेल. आणि आता आपण त्याची पावती बनवते की किती किलो मसाला भरलाय. आता बघू टेस्ट कशी आहे काय. घरी गेल्याशिवाय समजणार नाही आपल्याला. रेसिपी तर तुम्हाला माहिती आहे काय रेसिपीनी कसं बनवला होता मसाला. किती झाले 394 रुपये झाले. आणि 9 किलो होतं काल. आज काय माहिती किती किलो आहे. किती किलो भरला हो. हे बघा हा मसाला आहे. मसाला दाखवा ना. ते पोतं वगैरे व्यवस्थित बांधतात. ह्याची टेस्ट तर घरी गेल्यावरच समजेल. रेसिपी तर तुम्हाला समजली आहे. जायचं चला. तर हे बघा आता घरी आलोय. मसाला वगैरे सगळं तयार वगैरे झालेला आहे.
आणि एवढा का मसाला झाला आहे बघण्यावरूनच वाटतं की खूप तिखट असेल मसाला. एकदा ट्राय करून बघेल त्यावेळेस सांगाल तुम्हाला. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.